हाय, गुड मॉर्निंग. हे वातावरण आहे अलिबागमधलं आणि अलिबागच्या एका हॉटेलच्या मी टेरेसवर आहे, जिथे सकाळ सकाळी सूर्याचं ऊन इतकं मस्त आलं. 7 वाजता तर खूप छान होतं, लाल सूर्य होता. आणि आत्ता हा सूर्य प्रखर झाला आहे थोडासा 8 वाजताच. आणि सकाळ सकाळी व्यायाम करायला पण मजा आली. मी हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आम्ही इथे आलेलो आहे एक सामाजिक नाटक करायला. आम्ही अलिबागच्या पूर्ण गावागावात फिरतो आणि नाटक करतो. संध्याकाळी अंधार पडला की साधारण आम्ही बंद करतो. अंधारानंतर मग घरी येतो आणि मग मग आमची एन्जॉयमेंट असते, कारण का आम्ही सगळे एकत्र येत असतो, राहत असतो. मग आम्ही मजा करतो, टेरेसवर असेल किंवा कुठे असेल. जेवण असेल एकत्र करतो किंवा डान्स करतो आम्ही एकत्र, जोक्स सांगतो एकमेकांना. आणि त्यानंतर एक 3-4 दिवस आम्ही इथे सोशल ॲक्टिव्हिटी करतो आणि त्याच्यानंतर घरी जातो. तर आम्ही आता अलिबागमध्ये आहे, तर तुम्हाला मी आज दिवसभरामध्ये दाखवेल की मी काय काय करतो, म्हणजे कुठे कुठे जातो आणि कुठे कुठे फिरतो. आणि सोशल ॲक्टिव्हिटी जी आम्ही जनजागृती करतो ती कशी करतो आहे ती तर तुम्हाला बघायला मिळेल. पण त्यापूर्वी तुम्ही हा नजारा बघा. अक्षरशः म्हणजे अलिबागच्या एका अशा ठिकाणी आम्ही आलो ना की तिथे आजूबाजूला काहीच नाही, एकच घर आहे, एकच. समोर घर बांधून ठेवलं, एवढं मोठं घर बांधलं आहे बघा, एवढं मोठं घर बांधलं आहे आणि इथे कुणीच राहत नाही. आश्चर्य की नाही? यायला मला मुंबईमध्ये एवढीशी खोली मिळत नाही आणि इकडे एवढी मोठी मोठी घरं बांधून तिथं राहतच नाही कोणी. राहिलं जागा भरपूर आहे. हे बघा, तिकडं पण एक बंगला आहे, इकडं पण एक बंगला आहे. इथे झाडी, बंगला, जागा खूप आहे. ती जागा, त्याचा यूज झाला पाहिजे, कारण पलीकडे शेत आहे. ते शेत जर तुम्ही बघाल ना, तिथे शेती होते. सकाळचं वातावरण ह्या गोष्टीमुळे काय होतं, खूप छान होतं. म्हणजे झाडांमुळे किंवा या सूर्याच्या प्रकाशामुळे व्यायाम करायला मजा होते. आणि थोडं थंडी असल्यामुळे इथे अजूनच बरं वाटतं. हां, पण म्हणावं तशी थंडी नाही आहे, खूप गारठा वगैरे नाही आहे. नोव्हेंबरचा महिना नुकताच काही दिवसांपूर्वी पाऊस पडून गेला आहे. इकडे काय बघूया जरा, नारळाचं झाड. काय झाडी, काय डोंगर. तर असं आहे. तर आम्ही दिवसभर आता जे काही गोष्टी करणार आहोत, मी तुम्हाला आमचं हॉटेल पण दाखवेल. पण काय सगळे आवराआवरी करतात त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही. नंतर आम्ही निघणार, बाकी तुम्हाला मी सांगतोच. ठीक आहे. तर ही आमच्या मुलांची रूम आणि सुरू करते व्हिडिओ. हे बघा, चला लवकर, आजपासून मी व्लॉग सुरू केलेला आहे. आणि ही मुलींची रूम. हा ठीक आहे, हरकत नाही. आता मुलींच्या रूम मध्ये काही गोष्टी आम्ही दाखवू शकत नाही, तर आम्ही चला 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 बाहेर. हो, तर हा जो आजचा, अरे सुरुवात केली. ए रुपया, किती वेळ लागेल तुला? किती वेळ लागेल? तर आमचा एक मेंबर बाथरूमला गेलाय. चला आपण तुम्हाला हॉटेल दाखवूया. अरे चला, अरे काय निघायचं, खोटं बोलते का मी? व्लॉग बनवते पण मी, निघा चला हे म्हणतोय ना. नाही ते बघा सुदेव. तर हे आमचं हॉटेल आहे. हॉटेल आणि हे रूमच आहे, हॉटेल सारखं वाटतंय ते. आणि आता आम्ही निघालोय. आम्ही जे सोशल ॲक्टिव्हिटी करतो, सामाजिक काम, त्यासाठी चाललोय. हो खरंच. तर आम्ही ह्या गाडीने जाणार आहोत पूर्ण अलिबाग. आम्ही फिरणार, अलिबागच्या गावागावात जाऊन आम्ही शो करणार. आणि काय काय
काय परत बोल. मार ना फटके. ए स्पीकर आणायचे होते ना, मी विसरलो स्पीकर आणायचे. त्याच्यामुळे मी ते रुपेशला सांगितलेलं आहे. हे बघा किती मस्त वातावरण आहे. इकडं ना कोणी राहतच नाही. हे इथे घर आम्ही आलो राहायला, इथे बांधून ठेवले फक्त. आता आलेत एक बाजूला शेजारी आपल्या. आलेत का? एक कुठे? आपल्याच बिल्डिंग या बंगलोमध्ये समोरच्या. अच्छा भाडे आहेत रे रूम. म्हणजे हा ते आज राहायला इथे असते. अच्छा. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो होतो तिथे अलिबागमध्ये. म्हणजे आम्हाला येऊन आय थिंक आजचा 4था दिवस आहे, 3रा दिवस आहे. आज आम्हाला 3रा दिवस आहे इथे येऊन. आम्ही आलो आहोत एक सामाजिक कार्य करण्यासाठी, म्हणजे जनजागृती करण्यासाठी. आमचं एक प्रोडक्शन हाऊस आहे, आमचे सर आहेत, आमची पूर्ण एक टीम आहे, जिथे आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन सगळ्यांना सांगत असतो की एक गेल कंपनी आहे, त्याबद्दल त्यांची गॅसची पाईपलाईन जाते शेतातून किंवा घराशेजारून, तर त्याची सुरक्षा कशी राखायची ह्याबद्दल आम्ही माहिती देत असतो. पण आम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्या दुसऱ्या गावी जातो, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टे करत असतो. तर यंदा आम्हाला फक्त एकच मिळालेला आहे हा बंगलो, तर आम्ही इथेच राहतो. 5 दिवस आमचा इथेच मुक्काम 5 दिवस म्हणजे 4 दिवस आमचा इथे मुक्काम असणार आहे. 5व्या दिवशी आम्ही निघणार कार्यक्रम झाल्यावरती. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे, म्हणजे खूप छान, भरपूर झाडी आहे. रात्री झोपताना छान चांदमामा दिसतो पूर्णपणे. झाडी काय डोंगर. हो तशीच परिस्थिती आहे, खूप सुंदर आहे. फक्त काय आजूबाजूला काही म्हणजे दुकानं वगैरे नाही आहेत किंवा आपण बाहेर फिरायला लगेच निघू शकत नाही, खूप अंधार असतो तेव्हा. सकाळी आपण पाहिजे तिथे जाऊ शकतो. खूप छान बनवलेलं आहे. त्यांचं काम अजून बाकी आहे करायचं बरंचसं काही. ओके, बराच काय बोललेली आहे. इथेच अँकरिंग सुरू केलेली आहे. एडिटिंग मध्ये कदाचित जाऊ शकता काही गोष्टी. हे बघा इन्फ्लुएन्सर. आणि मागे आमचे हमाल आलेले आहेत. चला निघतोय आम्ही, तुम्हाला नंतर बाकीचे अपडेट. दुसऱ्यांच्या गाडीवर आपला हक्क कसा गाजवायचा हे तुम्ही बघा. बघा बघा फुकटचा ऍटिट्यूड बघा, फुकटचा ऍटिट्यूड आहे बघा. मोबाईल कुठं ठरलाय वरती, कावळा घेऊन जायला पाहिजे मोबाईलने. ही कुठली पोज आहे? चला आता निघालो आम्ही कार्यक्रमाला. या पोरींमुळे आम्हाला मागे बसावं लागते. पुढे 2च सीट आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला पाठीमाग छोटी मुलं मागत असतात. स्त्री, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात, पण आम्ही उलट केले. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष बसलेत. पाठीमागे मोठी लोक बसतात. हा, आणि पाठीमागे कोण बसतात? रॉयल. मोठी लोक म्हणजे तेच रॉयल. हे अलिबागचे गाव आहे, किती मस्त आहे बघा. खिडकीतूनच दिसते, उतरल्यावर तुम्हाला मी दाखवेलच है ना. राहों में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे बात हो गई. आमच्यासाठी खास राजेशाही थाट असतो. गाडीतून उतरल्या सीट काढावं लागतं आम्हाला, रस्ता काढावा लागतो. असं काही सुद्धा नाहीये. हे मी कसं ना, माझं सौजन्य म्हणून मी काढते, अदरवाईज सौजन्य वगैरे काही नाही. सौजन्य मागे काम दिलं आम्ही, काम मागे बसायचं. सौजन्य मागे, पुढे नाही. सौजन्य बिवजन्य मागे. तर आम्ही आता नाश्त्याला चाललोय. आम्ही वेगळ्या प्रकारच्या नाश्त्याला चाललोय. नाश्त्याला हॉटेलमध्ये नाही चाललोय. इडली आहे, साबुदाणा खिचडी. खिचडी खाऊया. उत्तप्पा आहे. आम्ही चाललोय नाश्त्याला. आज उपवास है तो साबुदाना खिचड़ी और इडली है. हमारा थोडी उपवास आहे. असं पॅकेट मिळतात, आम्ही ते पॅकेट घेऊन खातो दुकानामध्ये. आणि आम्ही इथे बसतोय आज. हे आमचे नाश्त्याची जागा आहे, एक वेगळ्या प्रकारची. अलिबागच्या या किराणा दुकानामध्ये मांडी घालून आम्ही इथे बसतो. चहा द्या. चहा आत्ता नको, थोड्या वेळाने द्या. हे शेंगदाणा आणि बटाट्याची भाजी आहे, खिचडी आहे, आणि हे आहे इडली. हे नाही, हे म्हणजे इडली.
अरे तुला एडिट करणार आहे, एडिट तुला एडिट करणार आहे. नाही मी याला सांगितलं काय तू काय नाश्ता केला. मला म्हणतो मी 1 प्लेट इडली खाल्ली. म्हटलं मी 1 प्लेट इडली 1 प्लेट साबुदाणा खिचडी खाल्ली 2 खाल्ली. म्हणलं ये जाता काय ये पडताही नाहीये आणि ये आता काच आहे इथनं तर आमच्या हेवी नाश्त्यामुळे आम्ही जरा सुस्तावलोय. जास्त सुस्ती आली आहे. अलिबाग मध्ये आम्ही आता शो करणार आहे. कुठे ते आता 5-10 मिनिटात आम्हाला कळेल. आणि आता इथे शो करणार आहोत. शो जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, आईच्या तू बरराया जागराला या, आईच्या तू बरराया जागराला या, पसरीच्या बहिरी देवा जागराला या. मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड. तर आता आम्ही नाटकाला सुरुवात करतोय. तर कृपया सगळ्यांनी बघा. अजून जर कोणी लांब असतील तर थोडं जवळ या. मी ऐका गेल्या वर्षी आपल्या गावात ते घर बांधलं होतं माहिती का. त्याचा नंबर आहे माझ्याकडे त्या गवंडीचा. सुरेश गवंडी का नंबर आहे. हा ओ दादा ऐका ना गेल्या वर्षी तुम्ही आमच्या गावात घर बांधलं होतं माहिती का. अहो ते गावाचं पुढे सांगा. हा ओ शिंदे बोला की. अहो तिकडे काय करताय तुम्ही. काय करताय म्हणजे आपलं काम काय काम आहे. तिथून गेलची गॅसची पाईपलाईन गेली ती रोज पायी चालत 8 किलोमीटर चेक करायची. पाईपलाईन चेक करत आलो पाय नाही दुखायला व्यवस्थित. बरं मला सांगा त्या आपल्या मनुभाऊचं काय झालं. आता हा कोण आहे भाऊ मनुभाऊ. अहो मनुभाऊ नाही का यांच्यासारखा दिसायचा तो मनुभाऊ. आपण त्यांना नोटीस पाठवलेली कंपनीची. इथे वहिनीला पहिला मजला करून दे. चालतंय पहिला मजला, त्याच्यावरती दुसरा मजला चालतंय दुसरा मजला पण चालतंय, आणि एक तळघर पण चालतंय की तळघर पण चालतंय. एक सांगा मला हा पिवळा मार्कर गेल कंपनीचा आहे का. वय तो गेल कंपनीचा मार्कर आहे पण त्याचा आपल्याला काही त्रास नाही अजिबात. तिकडे आपण खोदकाम करू शकतो. ते गेल कंपनीच्या मार्कर असतात ना तिथे काही खोदकाम बांधकाम करू शकता येणार नाही. कायदेशीर कारवाई होऊ शकते तुमच्यावर. आपण घरामध्ये जो स्वयंपाकाला सिलेंडर वापरतो त्या सिलेंडर मध्ये कोणता गॅस असतो. कोणता गॅस असतो. अहो तो गेल कंपनीतला गॅस असतो तो. आणि आपण जे आजकाल प्लास्टिकची भांडी वापरतो ही प्लास्टिकची भांडी तयार होतात कोणत्या गॅसमुळे. कोणत्या गॅसमुळे. गेल कंपनीतल्या गॅसमुळे. आपण जी लाईट वापरतो ही लाईट तयार होते कोणत्या गॅसमुळे. कोणत्या गॅसमुळे. गेल कंपनीतल्या गॅसमुळे. आणि आपण जो सीएनजी गॅस वापरतो गाडीमध्ये हा सीएनजी कोणता गॅस आहे. अहो गेल कंपनीतला गॅस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण शेतकरी माणसं 12 महिने शेती करतो. शेती करताना खत वापरतो. ही खत तयार होतात कोणत्या गॅसमुळे. 1 मिनिट. गेल कंपनीच्या गॅसमुळे. त्याच्यासाठी आता आहे एक उपाय. सुरक्षा सगळ्यांची सुरक्षा झालीच पाहिजे. हो मी नाटक बघण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या पथनाट्य करत असतो. नाटक सादर करण्याचा उद्देश एकच आहे की तुमच्या घराजवळ किंवा शेतीजवळ गॅसची पाईपलाईन दिलेली आहे त्या 30 मीटरच्या पट्ट्यावर तुम्ही मोठं बांधकाम करू नका. मोठं चला मग आम्ही तुम्हाला असे कार्यक्रम करत असतो. तुम्हाला मी सांगेल अजून कुठले कार्यक्रम कसे आहेत. तर आम्ही अजून एका गावामध्ये आलोय अलिबागच्या. हे बघा मस्त इकडे जागा आहेत. आम्ही आलो आहोत खिडकी गावामध्ये. तिथे ग्रामपंचायत ऑफिस आहे तिथे आम्ही आलो आहोत. मॅडम आमच्या रुपेश बिस्किट देतोय हे बघा. थँक्यू रुपेश. ओके धन्यवाद. आमची मैत्रीण आहे ती एकदम एक गेलेली आहे ते नाहीच आहे ती डोंगरावर गेली पण तिचं लक्ष कुठेतरी लागलेलं आहे. लक्ष केंद्रित केलंय तिने. ते बघा काहीतरी चालू आहे. ध्यानात बसली ती. सगळ्यांचं काही ना काहीतरी वेगवेगळं चालू असतं. असो प्रत्येकाचंच असतं म्हणा. आता काय बोलायचं आहे यावर आम्ही चर्चा करतो. हा खूपच डोकं खातोय. काय बिस्किट लावले तुला इकडे मध्ये.
खरंच मित्रांनो, गावचं वातावरण इतकं छान असतं ना, म्हणजे आपण मुंबईवरून गावाला आल्यानंतर कमी हवं राहिलं. त्यांचं असंच चालू असतं नाही, लोक अजिबात काहीच बोलू देत नाहीत. पण खरंच आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं, जे मुंबईकर असतात किंवा जे दगदगीचं असं जीवन जगत असतो आपण, एकदम सतत 24 तास धावत असतो आपण, तेव्हा जेव्हा आपण गावाला रिलॅक्समेंटसाठी इतकं सुंदर वाटतं ना, खरंच एकदम शांतता आणि जे आपल्याला हवं असतं, पीस म्हणतो आपण, जे आपल्याला हवंच असतं. सॉरी, हे बघा यांचं हे असं असतं, काही बोलू देत नाहीत. खरंच पीस म्हणते कसला पीस. खूपच वाईट खरंच खूपच. ह्यांच्याबद्दल जर बोलायला गेलं ना तर अक्षरशः किती व्हिडिओ बनतील ना, अक्षर म्हणजे एक बुक असं म्हणून आपण एक पुस्तक छापलं जाईल ह्या दोघांबद्दल. जर मी जेव्हा ह्या दोघांना भेटल्यानंतर जर बोलायचं म्हटलं तर खरंच एक पुस्तक तयार होईल. आपण काय करतो, माझा ब्लॉग आहे का हिचा ब्लॉग आहे? आता तो बोलत नाही म्हणून मी बोलते. अरे किती बोलते, कंटिन्यू बोलते. मी म्हणलं अरे ही थांबते, आता थांबेल मग थांबेल. अच्छा ओके, तू बोलत ठीक. नाही पण चांगलं आहे. काम करायचं, नुसतं कामाच्या डोक्यात ठेवलं ना मग तुमचं एन्जॉयमेंट राहते. एन्जॉयमेंट नाही केली तर मग ते काम चांगलं नाही होत. चांगलं काम होण्यासाठी एन्जॉयमेंट लागते, एन्जॉयमेंट करण्यासाठी काम लागतं, असं सगळं आहे. थोडक्यात काय, तर प्रत्येक क्षण हा आनंदात जगावा हेच त्याचं सांगायचं. वेगवेगळं बिस्कुट सांगते. चौथा शो आहे ना आपला, आता आमचा 4था शो चालू होणार आहे. 4था झालं तर 5 वाजता आम्ही लगेच जेवायला जाणार आहोत, तेव्हा आम्ही एक छानसा ब्लॉग नक्की बनवू. येस, आणि आम्ही काय जेवणार आहोत तेही तुम्हाला दाखवू. ओके, धन्यवाद. मित्रांनो, आम्ही आता इथे जेवायला आलोय अलिबाग मधल्या या हॉटेलमध्ये. तुम्ही काय करते, अशी कर आहे. या जेवायला. हॅलो, हा नॉनव्हेज खातोय, फिश थाळी, बांगडा फ्राय, आणि आम्ही व्हेज खातोय. आज गुरुवार असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे आम्ही व्हेज खातोय. ही तर ऑल्सो व्हेज आणि ही आय एम ऑल्सो व्हेज. तर मंडळी, आम्ही इथे आता आलेलो आहे एक शो करायला अलिबागच्या एका ढवर गावामध्ये. ते बघा, आणि आमची सगळी टीम तिथे चर्चा करत थांबली आहे की त्यांना माहीत नाही की आता शो कधी करायचा, कारण अजून गावातलं 4 वाजलेले आहेत आणि गावातली लोक अजूनही झोपलेली आहेत. त्यामुळे आम्ही बहुतेक सरपंच असल्यामुळे आम्ही शो जरा उशिरा करतोय. आणि हे आम्ही चर्चेमध्ये चालू असलेले विषय काय होते माहीत नाही. विषय हाच आहे फक्त या टी शर्टचा. हा, या टी शर्टला सोन्याच्या तारा आहेत का? सोन्याच्या म्हटलं किती रुपयाला विकता येतील ते आपण हो, बघू. तोच विषय चालला होता आमचा. बाकी काय नाही. जर सोन्याच्या तारा असते तर हा टी शर्ट राहिला असता का? आम्ही चोरणार मग आज रात्री. जर सोन्याच्या तारा असत्या तर मी इथं असती का? हा, हे मग पण काय करायचं, हिला किडनॅप करायचं का ते टी शर्ट किडनॅप करायचं ते अरे ठरवायचं पहिले. काय उपयोगच नाही ना, कारण त्या सोन्याच्या तारा नाहीच आहेत. नाही येतोय. त्या धाग्याला काय करायचं तिकडे ना, तिला किंमत आहे ना त्या शर्टला. ए बनकर तुझा ब्लॉग फालतू. दगड फेकून मार. हे बघा, आमच्या ब्लॉगला फालतू म्हणते आणि स्वतःचं टी शर्ट लय चांगलं आहे. खोटारडे काय पण टाकते सोन्याचं हे ते. हे लोकांना वाटतं एवढं वा 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 सोन्याचं तारा जाळ्या लावल्यात. खरंच काय माहितीये, आमचा वेळ जात नाहीये कारण आमचा शो आहे पण तो अजून सुरू झाला नाहीये. आम्ही आमची 2 सेम ड्रेस का घालतोय, आमचे कॉस्ट्युम आहे ते, त्याच्यामुळे ह्याचे माझे कपडे सेम वाटतात, काळे काळे काळे. आणि मी तर अक्षरशः जीन्स टी शर्ट वरती साडी घालते. हिचं तर काय खाली बुट साडी, साडीच्या खाली बूट असतात तिथे. एकदम मस्त, असं वाटणारच नाही की मी साडी घातली नाहीये किंवा काय असं जीन्स वरती साडी घातली असंही वाटणार साडी नाही. मस्त नेसतात. छान कर. येस, साडी नेसली आहे हा, जीन्स आणि टी शर्ट वरती छान पैकी. लक्षात घ्या, साडी नेसतात हा, साडी घालत नाही. आपल्या मराठीमध्ये असं जरा मराठी बरं शब्द वाटतं, जसे पाहिजे तसे नेसतात. वळवू शकतो आपण, त्यामुळे ही लोक कुठेही वळवू शकतात, त्यांचा काही नेम अरे इथे वळवायचं नाही चाललंय, इथे प्रॉपर शब्द गाडी आहे काय वळवाय. यांच्या सगळ्याच्यावर तुम्हाला कळत असेल की ही लोक कशी आहेत ती. आणि आम्ही आता थोड्या वेळाने शो पटापटा संपून आम्ही जाणार आहोत टेरेसवर. नाटक झाल्यानंतर आम्ही रिलॅक्स होतो, जरा फ्रेश होतो घरी, आणि मग असं एक तर टेरेसवर जातो किंवा पायऱ्यांवर येतो. प्रत्येकाने प्रत्येकाची लायकी ओळखली पाहिजे ना, त्यामुळे मला पायरी फार महत्त्वाची वाटते. आणि या पायरीवर बसून आता आम्ही का गंमत करणार आहे. ही बघा खाद्याड अजून खातीच आहे, चकली खाती आहे. आणि इथे बघा आम्ही जे सामान आणले, या सामानामध्ये आहे वडा आणि फरसाण, केळं, कांदा, भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत. आम्ही आता त्याची छोटीशी पार्टी करणार आहे. म्हणजे काय करणार, फरसाणमध्ये कांदा कापायचा आणि ठेवून द्यायचा, मस्त एकदम मस्त एकदम कडक. चिल आउट करतो आम्ही, एकदम रिलॅक्स आहोत. आणि वातावरण बघा कसं आहे, काही दिसणार नाहीये. चिल चिल काळोख कुत्रा काळोख.
कुत्ता नाहीये असं नाहीये, कुत्रा कुत्राच आहे. आहे तोही काळा कुत्रा. इथे काळा कुत्रा पण नाही असं म्हणू शकत नाही, कारण तो कुत्रा आहे. काळ्या कुट्ट अंधारामध्ये काळा कुत्रा बसलेला आहे काळा कुत्रा बसलेला आणि आहे. त्यात आम्ही पण आहोत काळे काळे. मी जरा गोर आहे नाही का. हा, तर आता आम्ही गॅलरीत आलेलो आहे, कारण का खाली काही माणसं आहेत आणि आम्हाला तिथे त्यांच्या शांतीमध्ये क्रांती किंवा भंग नाही करायचा. तर आता इथे बघा मज्जा म्हणजे काय ते फरसाण बनवायचं. काल आमचं फरसाण पार्टी झालेली, आता ही म्हणते गीता म्हणजे आहेस की नाही नाही. नाही. ओके व्हिडिओ करून ठेव, मी नाही बनवत आहे. तू माझ्यासाठी नाही करत आहेस, तू काल ह्याच्यासाठी बनवलंस. मी काल बनवलं पण तू माझ्यासाठी आज का नाही बनवते? मला वाटलं तू मी नाही ह्याच्यासाठी पण बनवणार. नाही बनवलेलं काल. मी जस्ट मला बनवलं तू ह्याच्यासाठी स्पेशल नाही, कांदा नाही. घेतला, ते मला मिरची स्वतःला घेतली, खायचं कोथिंबीर होतं. घेतली. नाही तू ते मला स्वतःला मी तुला आपल्याशी पण बोलत होते की मला पसंत खायचंय कांदा बिंदा कापून. नाही. विचार तर मी सरळ पण बोलली. इच्छा होती आमची. मला नव्हतं खायचं. ह्याच्यासाठी केलं. आमच्याकडे नाही. त्याला विचार मी त्याला आदल्याशी पण म्हणालेली की मला फरसाण तू खायचं माझ्यासाठी बनवलंस की नाही? नाही. ओरडते बघितलं यू स्टे आउट ऑफ इट. म्हणजे मी इथून आउट ऑफ स्टे झालो. तू बनवलंस की नाही? नाही ना राजा बन नका. लक्षात ठेव ही गोष्ट, विसरू नकोस. मित्रांनो लक्षात ठेवा ही गोष्ट की मी हिच्यासाठी बनवत नाहीये. आणि हे लक्षात ठेवा की ही माझ्यासाठी बनवत नाहीये. आणि हा रिव्ह्यू आणि तुम्ही हा लक्षात ठेवा की ही हिच्यासाठी बनवत नाही. हे मी पण बोलतो ना. माझी मैत्रीण आहे ना, ती अजिबात मला हेल्प करत नाही. का? सो आय विल काल तू मला help केलेलीस? आय विल नॉट फॉरगेट. काल तू मला हेल्प केलीस का? काल माझ्याशी बोलू नको ना तू. आता मी का विसरणार नाहीये. का का आपल्यावर त्यानंतर बोलू नको. पण काल मला का काल तुला काय बोल कोणासाठीच बनवायचं नव्हतं. मी कोणासाठीच बनवलं होतं. मी माझ्या स्वतःसाठी बनवलेलं ते खरं तर. तू दाखवून दिलं मला. नाव दिलं सोड ना, आता नको ना बोलू. अरे असं मी काल तुला प्रेम मी सगळ्यांना डिश मध्ये बनवतो. तुलाही दिलं होतं पण तू नाही खाल्लं. मला नकोय. तेच ना. असंच तू म्हणालीस की मला बरोबर, नकोय बरोबर. आणि आज तू मला सांगते की मला बनव. हे चुकीचं आहे. कांदे निघाले, गावात बाहेर चालले. कांदे राहत. विचार कर, हिच्या कांदा कापण्यावरून कळते की ही घरात कधी स्वयंपाक करत हे असते. मी करते पण खूप आय थिंक ना किती वर्षांपूर्वी केलं होतं last? 5 2 वर्षांपूर्वी. महिने 3 महिने ना मी नाही किचन मध्ये. ते जास्त काय बनवलं नाहीये. सो अदरवाईज आय नो एव्हरीथिंग. ओके मी बनवते. अरे, काय लोकांना पण बनवत आणि नाही. जेवण बनवते. बघितलं का कसं पानसट मारते. लोकांना पण बनवते आणि जेवण पण बनवते. तर अशा प्रकारे आमचं जे फरसाणचं आहे, फरसाण कांदा आणि कोथिंबीर मिरची टाकली नाहीये, ते रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये प्लेट 20 रुपये प्लेट 20 रुपये का भैया ये मिला के 40 रुपये हो गया. अरे देवा, चला आपण बाहेर दुसरी जेवण करू. चला बाय बाय. आणि आम्ही आता खातो आणि एन्जॉय करतो. बाकीचे ब्लॉग तुम्हाला आम्ही दाखवूच. ओके.